Yes, good evening to all. Yes, नेटवर्क इश्यू झालं होतं त्यामुळे ट्रबल आलं होतं. ओके, न्यू स्टुडंटला मेसेज आहे, फक्त काही फ्यू पार्ट्स बाकी आहे फक्त या चॅप्टर मधला आपला. फ्यू पार्ट्स, जस्ट लास्ट कंटेंट आहे एकदम. फ्यू पार्ट बाकी आहे. ओके, सो वी विल स्टार्ट विथ दॅट. हा चॅप्टर सीईटी जेई सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे. त्यात सीईटी साठी असल्यामुळं याची डेप्थ तुम्हाला पकडावी लागेल. डेप्थ ऑफ चॅप्टर नीड टू बी डू ऑल ईच अँड एव्हरी क्वेश्चन. त्यामुळं प्रत्येक क्वेश्चनचं महत्व थोडंसं वेगळं आहे अपार्ट फ्रॉम द अदर चॅप्टर्स. बाकी चॅप्टर पेक्षा याचं महत्व थोडंसं जास्त आहे. ओके, दॅट वी विल ट्राय टू कव्हर टुडे. लास्ट टाइम क्वेश्चन आपण घेतले होते लास्ट, राईट? कुठपर्यंत? 19 जाता जाता समजून सांगितलं होता. 20 नंबर ग्रेटेस्ट व्हॅल्यूचं कन्सेप्ट घेतलेलं आहे ऑलरेडी. क्वेश्चन नंबर 22, राईट? क्वेश्चन नंबर 22 मार्क करा. पेज नंबर 65. पेज नंबर 65. क्वेश्चन नंबर 22. मॅथमॅटिक्स 2 काढा. ज्यांना काहीच माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो फक्त. चॅप्टर नंबर 3 आहे परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन. परमुटेशन अँड कॉम्बिनेशन असा चॅप्टर आहे. पेज नंबर 65. मॅथमॅटिक्स 2 चा चॅप्टर आहे. ओके, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एंडिंग पार्ट मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 22 काढायचा. वाचा क्वेश्चन. A group consists of 9 men and 6 women. A team of 6 to be selected. How many possible selections will have at least 3 women? At least कमीत कमी 3 women असले पाहिजेत. ग्रुप कन्सिस्ट ऑफ, सांगा मेन किती आणि वुमन किती? मेन किती आहेत आणि वुमन किती आहेत? मेन किती आणि वुमन किती आहेत? A group consists of 9 men and how many women? सांगत राहा पटपट पटपट. तुम्ही क्वेश्चन वाचताय हे मला समजत जाईल. How many men? How many women? सांगा पटकन. किती? 6. 9, 6. A team of 6 is to be selected. Team of 6 is to be selected. Team of 6 म्हटलंय. Team of what? 6. Team of 6 is to be selected. 6 जणांची टीम तयार करायची, पण कंडिशनल आहे. इथलं कॉम्बिनेशन जे आलंय ते कंडिशनल आहे. सिलेक्शन तर आहे पण कंडिशनल फॉर्म मध्ये. सिलेक्शन तर आहे पण कंडिशनल फॉर्मॅट मध्ये आहे. सांगा कंडिशन काय? कोण सांगतं कंडिशन काय आहे? हाऊ मेनी पॉसिबल सिलेक्शन्स? अंडरलाइन द वर्ड सिलेक्शन. अंडरलाइन द वर्ड सिलेक्शन. सिलेक्शनला अंडरलाइन करा. हाऊ मेनी पॉसिबल सिलेक्शन्स विल हॅव ॲट लीस्ट 3 वुमन. ॲट लीस्ट 3. At least 3 वुमन लिहून ठेवा. कमीत कमी 3 वुमन प्रेझेंट असल्या पाहिजे, राईट? सांगा कमीत कमी 3. At least अर्थ 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. मॅक्स किती? 6 पैकी 6 वुमन असू शकतात. In the team of 6, women can be 3, 4, 5, 6. कळलं का? At least अर्थ कमीत कमी किती पाहिजे? 3 पाहिजे. कमीत कमी 3 पाहिजे. लक्ष द्या. मेन 9 आहेत, वुमन 6 आहेत, पण वुमन त्या टीम मध्ये 3 पाहिजे ऍट लिस्ट. कमीत कमी. त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतात का? होऊ शकतात. 4 होऊ शकतात, 5 होऊ शकतात, 6 होऊ शकतात. इज इट करेक्ट? करेक्ट आहे का? कुणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट? कुणाला काही सांगायचंय, विचारायचंय? Yes, there are 4 cases. Correct. 4 cases होणार. At least 3 women. 3 असू शकतात वुमन, 4 असू शकतात, 5 असू शकतात, 6 असू शकतात.
मला सांगा टीम किती जणांची आहे? टीम किती जणांची आहे? यस यस, मेन किती ते तर काढायचं आहे. टीम किती जणांची आहे? 3 वुमेन असेल तर मेन किती राहील? 3 वुमन असतील तर मेन किती? मेन सुद्धा 3 + 3 6 झाला. सांगा 4 वुमन असतील तर मेन किती? 4 जर वुमन असतील तर टीम ऑफ 6 होण्यासाठी मेन किती? 2. 5 आहेत, वुमन 5 आहेत. टीम ऑफ 6 कंप्लीट होण्यासाठी मेन किती? 1. टीम ऑफ 6 आहे, मेन किती? 0. अर्थ कळाला का? These are the OR cases. OR form. OR म्हटलं की addition. So what is the team of selecting 3 women, at least 3 women equal to how many possible selections? So possible selection. लक्ष द्या, at least 3 women, possible selection. परत सांगतोय, न्यू स्टुडंट असतील तर वेट अँड वॉच चॅप्टरचा पूर्ण एंडिंगच आहे आज. चॅप्टरचा ऑलमोस्ट एंड आहे आज, राईट? किंवा राहिले असतील काही क्वेश्चन तर उद्या घेईल. मंडे पासून फ्रेश चॅप्टर चालू होईल तुमचा. डोंट वरी, उद्या होईल किंवा मंडेला होईल. त्यामुळे असं नाही की सर तुम्ही सांगितलं होतं मंडेला चालू होणार आहे म्हणून तुम्ही कालच चालू केलं, लेक्चर अटेंड करायचं. कुठला तुम्ही सांगायचं मी स्टार्ट करणार. अजून ठरवलं नाहीये ते काय, ऐन वेळेला पुस्तक यायचं बघायचं स्टार्ट, काय टेन्शन नाहीये. तुम्ही सांगा, सजेस्ट केलं तुम्ही सजेस्ट करू. ओके, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता 9 पैकी 3 पहिली केस नंबर 1, 9 पैकी 3 घ्यायचं म्हणजे 9C3. लक्ष द्या, इकडं लक्ष द्या, इकडे तिकडे बघू नका, इकडे लक्ष द्या सर्वांनी. 9 पैकी किती घ्यायचे? 3. 6 पैकी किती रे? 6 पैकी किती? 3. That is the team of 6. 3 + 3 किती? 6. अर्थ कळाला का? टीम ऑफ 6 सिलेक्शन या पद्धतीने सांगा रे. सेकंड केस नंबर 2 पॉसिबल आहे. अजून एक पॉसिबिलिटी आहे, बरोबर आहे का? अजून एक पॉसिबिलिटी आहे. काय पॉसिबिलिटी? व्हॉट इज द पॉसिबिलिटी? आता 9 पैकी किती रे? 9 पैकी किती? 2. आणि 6 पैकी किती रे? त्या केस मध्ये 6 पैकी किती? 4. अर्थ कळाला का? केस नंबर 2, 9 पैकी 2 आणि 6 पैकी किती होणार? जात का तुमच्या डोक्यात? जात का काही? जात का डोक्यात बसत का हे? 6 जणांची टीम आहे. 6 जणांची टीम आहे. ऍट लिस्ट 3 वुमन काय फॉर्म करतो? ऍट लिस्ट 3 वुमन काय फॉर्म करतो? 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात, 6 असू शकतात, राईट? या 4 फॉर्मेशन्स मध्ये वुमन असू शकतात. मग मेन किती? या 3 साठी हे 3 मेन, या 4 साठी टीम कंप्लीट होण्यासाठी 2, या 5 टीम 6 ची कंप्लीट होण्यासाठी 1 आणि 6 + 6 वुमन असू शकतात का? यस, असू शकतात. दिस इज द ऍट लिस्ट 3 वुमनचा कन्सेप्ट. सांगा परत, प्लस किती आता? केस नंबर 3 या साइडला 9 आउट ऑफ किती रे? 9 आउट ऑफ किती आता? 9 आउट ऑफ किती? 9 आउट ऑफ 1. या साइडला 6 आउट ऑफ 5. लिहिता येईल? सांगा. 9 आउट ऑफ 1, 6 आउट ऑफ 5. 9 पैकी 8, 6 पैकी 5. केस नंबर 3. फर्स्ट पॉसिबिलिटी, सेकंड पॉसिबिलिटी, थर्ड पॉसिबिलिटी. These are the possibilities. ओके, संपलं का रे? नाही, आता तर ट्रेन चालू झाली आपली. लास्ट वन 9 पैकी किती? एकही नाही. पण 6 पैकी किती घ्यावे लागतील? कारण 6 पैकी 6 टीम ऑफ 6 असल्यामुळे, म्हणजेच प्लस 9C0, 6C6. Is it correct? सांगा 9C3 ची व्हॅल्यू किती आहे? 9C3 ची व्हॅल्यू किती? 9C3 काय फॉर्म्युला? NCR n फॅक्टोरियल r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल. न्यू स्टुडंट के मार्केट किंवा सिंहगडला जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी रिक्वेस्ट आहे, चॅप्टरचा पूर्ण एंडिंग पार्ट मध्ये आहे. नवीन चॅप्टर चालू झाल्यास समजेल तुम्हाला.
तसं मेन्शन करेल सुद्धा. नवीन चॅप्टर जर चालू होणार असेल तर एकदम चॅप्टरच्या एंडिंग मध्ये आहे, त्यामुळे कन्क्लुजन करू नका की आम्हाला काही समजत नाहीये. त्यामुळे कन्क्लूड करू नका आम्हाला समजत नाही. चॅप्टर समजण्यासाठी त्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि हे सगळे कन्सेप्ट झालेत माझे. आता फक्त शेवटचा पार्ट चालू आहे, त्यामुळे वेट अँड वॉच. न्यू चॅप्टर चालू झालेच तुम्हाला समजायला लागेल. सांगितले व्हॅल्यू 9C3 ची व्हॅल्यू किती? एक एक जणांनी व्हॅल्यूज काढून ठेवा रे पटकन. 84. ओके, पुढं 6C3 किती? 6C3 किती? 84 का 86 रे बाबांनो? अरे चुकीचे आन्सर सांगू नका रे. 9C3 किती? 6C3 किती? या व्हॅल्यूज तुम्हाला ठेवायच्या. हर्षल पाटील कशाची व्हॅल्यू आहे? 60. ओके, अर्थ तरी कळालं तुम्हाला या दोन व्हॅल्यूंचा प्रोडक्ट. 84 into 20. प्रणव, ओके, 84 into 20 plus 9C2 6C4. 9C2 6C4 ची व्हॅल्यू. 9C2 6C4 ची व्हॅल्यू. $36. आन्सर 36 पाहिजे. इथं बरोबर आहे करा. 84 into 20 बरोबर आहे का? 36 into 15. ओके, 36 into 15. 36 into 15. 9C1 ची व्हॅल्यू 9 असते. 9C1 9 असतो. 65 9C1 9 असतो, सॉरी. 6C5 ची व्हॅल्यू 6 असते. 9C0 1 असतो. 6C6 हा 1 असतो. 66 1 असतो. 6 फॅक्टोरियल. 6C6 6 factorial, 6 factorial, 6 minus 6 0, 6 factorial cancel, answer is 1. Correct. 84 into 20, 36 into 15, 9 into 6, 1 into 1. That is the सांगा sum. त्यांची sum किती? Total sum is what? Final answer 2275. Okay, correct आहे का पण ते? बाकी सगळे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का? 2275. So 2275 different ways we can select the team of 6. 2275 different ways we can select the team of 6. At least how many women? At least 3 women. Can be 4, can be 5, can be 6. That is the meaning. हा त्याच्यातला meaning बनतो. $23 तुम्हाला स्वतःहून करायचं आहे. याच पद्धतीने आहे. 23 सिमिलर बेसिक वरती क्वेश्चन आहे. 23 सिमिलर बेसिक वरती आहे. हाच कन्सेप्ट 23 मध्ये ऍप्लिकेबल आहे. 23 मध्ये हेच बेसिक आहे. Committee of 10 persons is to be formed from the group of 10 women, 8 men. How many possible committee will have at least 5 women? पहिला क्वेश्चन तर अगदी सेम. Committee of 10 persons फॉर्म करायची आहे. 10 women. क्वेश्चन नंबर 23 मध्ये 10 women, 8 men. टीम ऑफ कितीची आहे? कमिटी ऑफ 10 persons. कमिटी ऑफ 10 persons. सांगा कंडिशन काय? कंडिशन इज व्हॉट? कंडिशन काय आहे? What is the condition? How many possible committee will have at least 5 women?
वुमन किती पाहिजे 5 कॅन बी 6 कॅन बी 7 कॅन बी 8 कॅन बी 9 कॅन बी 10 इथपर्यंत जाणार आहे हे 5 तर हे सुद्धा 5 हे 6 तर हे 4 7 तर 3 8 तर 2 9 1 10 0 अर्थ कळालं का कमिटी ऑफ 10 at least 5 कमीत कमी 5 6 7 8 9 10 सगळे असू शकतात राईट मेन त्या केस मध्ये इथं 5 तर इथं 5 इथं 6 तर इथं मेन 4 कमिटी ऑफ 10 तयार एवढं फक्त लिहून ठेवा बाकीचा आन्सर क्रॉस चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन घ्यायचं 10C5 8C5 या पद्धतीनं 10C6 8C4 10C5 sorry 7 8C3 10C6 8C4 10C8 the 2 sorry 10C9 8C1 10C10 खूप हेवी आहे सोडून द्या 10C0 8C0 या पद्धतीने येईल त्यामध्ये सेकंड क्वेश्चन घ्यायचा होता मला हे झालं फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज ऍट लिस्ट 5 वुमन ऍट लिस्ट 5 वुमन ऍट लिस्ट 5 वुमनचा फॉर्म आहे फर्स्ट केस सेकंड ऍटलीस्ट 5 वुमन साठी हा फॉर्म येतो लेंदी आहे नंतर करा शांततेत कॅल्क्युलेशन कन्सेप्ट फक्त समजून घ्या कन्सेप्ट समजून घ्या ऍटलीस्ट 5 वुमन आहे कमीत कमी 5 त्यानंतर किती असू शकतात 6 7 8 9 10 असू शकतात हे 5 तर हे 5 हे 6 तर हे 4 हे 7 तर हे 3 8 तर 2 9 1 10 plus 0 10 committee of 10 persons 10C5 8C5 राइट 10C6 हे वुमन आहे हे मेन आहे हे वुमन आहे हे मेन आहे टोटल 10 झाली पाहिजे टोटल 10 झाली पाहिजे आता लक्षात आलं या पद्धतीने या डिफरंट केसेस आहेत इज इट ओके क्लिअर आहे का कन्सेप्च्युअली कसं लिहिलंय फक्त हे कसं लिहिलंय हे सांगितलंय आन्सर नाही काढलेलं काय लिहिलंय हे समजतं का लँग्वेज 5 वुमन 5 मेन 6 वुमन 4 मेन अर्थ समजून घ्या 7 वुमन 3 मेन 8 वुमन 2 मेन असं त्याचा अर्थ निघतो ऍट लिस्ट कमीत कमी सांगा रे याच्यामध्ये सेकंड वन काय आहे याच्यामध्ये सेकंड वन काय आहे वाचा व्यवस्थित सेकंड वन काय आहे सांगा याच क्वेश्चन मध्ये अजून एक क्वेश्चन आहे तिथं याच क्वेश्चन मध्ये अजून एक क्वेश्चन आहे तिथं काय आहे तो सांगा याच क्वेश्चन मध्ये अजून एक क्वेश्चन आहे व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट मेन इन मेजॉरिटी करेक्ट main in majority how many possible committee will have main in majority how many such selections should be there how many selections should be there main in majority right main in majority सांगितलं right सांगा main majority चा अर्थ काय होईल कोण सांगतं वुमेन आहेत मेन आहे मेन मेजॉरिटी मध्ये पाहिजे मेजॉरिटी कधी तयार होईल कमिटी सांगा रे इथं 5 जण इथं 5 जण मेजॉरिटी आहे का मेनची मेजॉरिटी आहे का यस या सिच्युएशन मध्ये मेन मेजॉरिटी मध्ये आहेत का मेन मेजॉरिटी मध्ये नाहीत राईट कधी होतील मेन मला 6 घ्यावे लागतील वुमन किती मग वुमन किती मेन जर मी 6 घेतले तर वुमन किती काला का अर्थ गाडी कशी चेंज झाली दिस इज नॉट द पॉसिबिलिटी याच्यापेक्षा मला मेन जास्त पाहिजे 6 किती असू शकतात मॅक्स किती मेन असू शकतात याच्या पलीकडे जाणार नाहीये पुढची पॉसिबिलिटी 7 त्याच्या पुढची पॉसिबिलिटी 8 त्याच्यापेक्षा वाढतील का रे नाही टोटल एक्सपेरिमेंट मध्येच 8 आहे बरोबर आहे सांगा मग हे 7 असतील तर हे किती
मेन जर 7 झाले तर ही मेजॉरिटी झाली मेनची, तर वुमन किती? मेन 8 आहे. मेन किती आहे? 8 जण आहेत. वुमन किती? मेन जर 8 असतील तर वुमन किती? 2. क्वेश्चनचा अर्थ कळाला का? मेन इन मेजॉरिटी कॅन बी टेकन. वुमन 10 आहेत, मेन 8 आहेत. 10 पैकी 4, 8 पैकी 6. 10 C4, 10 C4, 8 C6, 8 C6 प्लस पुढं प्लस सांगा रे. 10 C3, 10 C3 into 8 C7, 10 C3 घ्यायचं सेकंड केस. 8 C7, 8 C7 plus 2. Next plus 2. Yes, total probability minus woman in majority Varshika, right? Correct? तसं पण चाल. 10 C2, 10 C2, 8 C8. That's it. This is the answer. काढता येईल? या पद्धतीनं या क्वेश्चन्स मध्ये या चॅप्टर मधल्या काही ट्विस्ट आहेत. या ट्विस्ट तुम्हाला समजल्या पाहिजेत, त्याच्यासाठी चाललेत हे क्वेश्चन. या चॅप्टर मधल्या अशा काही ट्विस्ट आहेत त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत, हा पर्पज आहे. मधले काही ट्विस्ट आहेत या समजाव्यात तुम्हाला. या पुढचा क्वेश्चन आहे 25. नेक्स्ट क्वेश्चन इज 25th. हेलो. नमस्कार. माझं जर लेक्चर चालू होतं, झालं की कॉल करतो तुम्हाला सर. झालं की नाही? ज्यावेळेस याची एक्झाम असेल त्यावेळेस तुम्हाला अलर्ट राहायचंय. हा, ज्यावेळेस या चॅप्टर वरती एक्झाम असेल, नेक्स्ट मंथ मध्ये असते आता एक्झाम.
वरती एक्झाम असेल त्यावेळेस तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. त्यामुळं जेवढ्या लवकर क्विकली करून घ्याल ह्या सगळ्या गोष्टी तेवढं तुमच्यासाठी फेवर राहील. हा चॅप्टर तेवढाच महत्वाचा आहे. 12 साठी सुद्धा चॅप्टर महत्वाचा आहे. त्यामुळे वेळ काढूपणा करू नका. परत सांगतोय, वर्क करा, क्लिअर राहा. हे सोल्युशन आहे याचं. वर्क करून क्लिअर राहावं लागतं वेळेवर. पेज नंबर 66, क्वेश्चन नंबर 25. पेज नंबर 66, क्वेश्चन नंबर 25. देर आर 3 विकेट कीपर. विकेट कीपर आहेत किती आहेत? 3 जण आहेत. 3 wicket keepers, 5 bowlers, 22 cricket players. Total 22. Total 22 cricket player. A team of 11 player is to be selected. Team of 11 player is to be selected. लक्ष द्या, विकेट कीपर 3 आहेत, बॉलर 5 आहेत, टोटल 5 आहे. म्हणजे बॅट्समन किती झाले रे? बॅट्समन किती? पटकन सांगा. विकेट कीपर 3 आहेत, बॉलर 5 आहेत, तर बॅट्समन किती? 14. बॅट्समन किती असतील? 14. हे कसं आलं कळालं का? टोटल 22 क्रिकेट प्लेयर आहे, त्यापैकी 3 विकेट कीपर आहेत, 5 बॉलर आहेत. सो उरलेले काय झाले? बॅट्समन झाले. नेक्स्ट, a team of 11 player is to be selected so that there is exactly one keeper. Team of किती? 11. लिहून ठेवा, तुम्ही 11th ला आहे. टीम ऑफ 11. टीम ऑफ 11 फॉर द क्रिकेट ऑल्सो. आणि तुम्ही 11th ला आहे. लक आहे. स्टार्ट. विकेट कीपर किती? 1. या 3 पैकी 1 विकेट कीपर. नेक्स्ट, selected that there is exactly 1 wicket keeper and at least 4 bowlers. कमीत कमी 4. at least 4 बॉलर. किती होऊ शकतात रे? कमी होऊ शकतात का वाढू शकतात? 4 पेक्षा जास्त बॉलर का कमी? मोर. राइट. इन्क्रीज. कमीत कमी 4, जास्तीत जास्त किती होऊ शकतात रे बॉलर? 5. और केस, और फॉर्मेशन असं. Next, in the team, how many different teams can be formed? How many different teams can be formed? मला सांगा. टोटल टीम ऑफ 11 आहे. 1 wicket keeper, 4 bowler, how many batsmen? How many batsmen? 1 wicket keeper, 4 bowler, team of 11. No, team of 11 आहे. टीम ऑफ 11 आहे. 1 + 4 किती कंप्लीट झाले रे? 5 कंप्लीट झाले. 5 कंप्लीट झाले. याचा अर्थ बॅट्समन किती? बॅट्समन किती मग? बॅट्समन 6 बॅट्समन. टीम ऑफ 11 आहे. कारण सांगा, काही मॅचेस जिंकण्यासाठी बॉलरची आवश्यकता जास्त पडते. सो बॉलर किती? 5. त्या केस मध्ये विकेट कीपर एकच. 5 + 1 किती झाले? 6. 5 + 1 6. सांगा, टीम ऑफ 11 साठी बॅट्समन किती? टीम ऑफ 11 साठी बॅट्समन किती? बॅट्समन हाऊ मेनी? 5 + 1 6 झाले. 5 + 1 6 झालं हे. तर बॅट्समन किती? 5 बॅट्समन. अर्थ कळालं का? सो केस नंबर 1. Case number 1, this one. Case number 2 is this one. These are the possibilities for the teamwork. Teamwork possibility. Clear आहे का? Conceptually clear आहे का? The teamwork possibility. Is it clear? 3 विकेट कीपर पैकी 1. 3 विकेट कीपर पैकी 1. बॉलर 5 पैकी 4 किंवा 5. 4 किंवा 5. विकेट कीपर मात्र एकच. बॅट्समन 14, त्यापैकी 6, त्यापैकी 5. टीम ऑफ 11 तयार होते. टीम ऑफ 11 तयार होते. सांगा. सो टीम ऑफ 11. At least how many bowlers? 4 bowlers can be selected.
इक्वल टू सांगा काय प्रोसेस 3 पैकी 1 3 मधून 1 3C1 इंटू 5 पैकी 4 करेक्ट इंटू 14 पैकी 6 पहिली केस नंबर 1 हा पार्ट जो आहे तो केस नंबर 1 साठी रिलेट करतो 3C1 5C4 14C6 this is the selection of first team 6 plus 4 10 plus 1 किती जण झाले 11 प्लेयर झाले एक विकेट कीपर 4 बॉलर अँड 6 बॅट्समन अर्थ कळाला का मिनिंग समजलं का तुम्हाला कोण कुठून सिलेक्ट केलं त्या सेक्शन मधून सिलेक्शन आहे त्यांचं त्या सेक्शन मधून सिलेक्शन आहे त्या सेक्शन मधून सिलेक्शन आहे यस मनसी चेक करा 3 विकेट कीपर आहे एक घ्यायचा आहे 3 विकेट कीपर आहे एक घ्यायचा आहे बॉलर किती आहेत 5 घ्यायचे किती पण फर्स्ट केस मध्ये 4 सो 5C4 14 बॅट्समन आहेत किती घ्यायचे 6 घ्यायचे केस नंबर 1 झाले यस मानसी क्लियर आहे का आता सांगा केस नंबर 2 काय असेल केस नंबर 2 काय असेल केस नंबर 2 मध्ये 3 पैकी किती घ्यायचे तुम्हाला केस नंबर 2 मध्ये 3 विकेट कीपर पैकी एकच घ्यायचा आहे कंपल्सरी आहे 3 पैकी एक घ्यायचा इंटू सांगा पुढं या 5 बॉलर पैकी किती घ्यायचे 5 ला 5 घ्यायचे 5C5 सिलेक्शन तसं पाहिलं तर फार सिंपल आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग पाहिजे ऍटलीस्ट 4 आहे का 5 आहे येस कमीत कमी 4 बॉलर टीम मध्ये पाहिजे मग किती होऊ शकतात 4 होऊ शकतात किंवा 5 होऊ शकतात दॅट्स इट सांगा 14 पैकी किती 14 पैकी 5 14 पैकी 5 हो ना सेकंड कंडिशन 5 बॉलर आहेत 5 ला 5 घेतले 5C5 5 पैकी 5 कळाला 5C5 इथं 14C5 5 plus 5 plus 1 चेक करा 11 1 plus 4 plus 6 11 क्लियर का काढता येईल आन्सर याचे फक्त कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरायचा आणि कंप्लीट करायचं कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वाचून कंप्लीट करायचं आहे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला युटिलाइज करायचा सॉरी आणि आन्सर काढायचं काढता येईल कोणाला आन्सर काढले कोणी दोघांचा तुम्हाला आन्सर ऍड करावा लागेल केस नंबर 1 आणि केस नंबर 2 फॉर्मेशन तयार होते केस नंबर 1 सेपरेट केस नंबर 2 सेपरेट दोघांची ऍडिशन घ्यायची विकेट कीपर मधून विकेट कीपरच येत असतो बॉलर मधून बॉलर घ्यायचा आहे बॅट्समन मेन्शन नाही आहे टोटल मधून बॅट्समन सबट्रॅक्ट करतात
यस, ज्यांचा आवाज बंद होता त्यांना डायरेक्ट रिमूव्ह केलंय पॅच. साऊंड बंद नाही ठेवायचं. Okay, last question from this chapter now. Last question. Okay, check kara. Question number 26. Now, question number 26. What's the question काय? 5 students are selected from 11. 5 students are selected from 11. 11 पैकी 5 students select करायचे. 11 पैकी 5 students. 5 students are selected from 11. How many can these students be selected if 2 specified students are selected, 2 specific students are not selected? Condition टाकली पण याच्यावर. हे आन्सर नाही आहे. पण याच्यावर कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? सांगा, पहिली कंडिशन काय? फर्स्ट कंडिशन इज व्हॉट? पेज नंबर 66, क्वेश्चन नंबर 26, पेज नंबर 66, पेज नंबर क्वेश्चन नंबर 26, लास्ट क्वेश्चन. ओके, 5 स्टुडंट्स आर सिलेक्टेड फ्रॉम 11. डायरेक्ट आन्सर असतं, पण कंडिशन दिली आहे. व्हॉट इज द कंडिशन? जेई साठी सुद्धा विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे. हा, 2 स्पेसिफाईड स्टुडंट्स आर सिलेक्टेड. 2 स्पेसिफाईड स्टुडंट्स आर सिलेक्टेड. कसं असेल? समजा एका इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे, इंटरव्ह्यू साठी बोलवलंय, 5 स्टुडंटचं सिलेक्शन करायचंय आउट ऑफ 11. पण 2 स्टुडंटचं ऑलरेडी सिलेक्शन झालंय, म्हणजे फिक्स आहेत ते, लग्गे लावून आलेत कंपनीमध्ये. म्हणजे 2 स्टुडंट मला कमी करावे लागतील, 11 - 2. का? कारण या 2 स्टुडंटचं सिलेक्शन ऑलरेडी फिक्स आहे, फिक्सच आहे. कंपनीला किती पाहिजे? कंपनीला किती स्टुडंटची गरज आहे? बरोबर आहे का? कंपनीला किती स्टुडंटची गरज आहे? 5 स्टुडंटची, राईट? त्यापैकी 2 ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, लग्गे लावून आले, डायरेक्ट त्यांची एंट्री आहे तिथं. आता मला सांगा, ऑलरेडी 2 सिलेक्टेड असतील तर कंपनीला किती सिलेक्शन करायचे? अजून कंपनीला अजून किती सिलेक्शन करायचं? टोटल 11 स्टुडंट होते, त्यापैकी 5 सिलेक्ट करायचे. टोटल 11, सिलेक्शन ऑफ 5. बरोबर आहे? काय झालं? पण 2 स्टुडंट ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, म्हणजे उरले किती? 9. दोघांचं सिलेक्शन झालं ना राजांनो ऑलरेडी, म्हणजे उरले किती? 3. 11 - 2 C 5 - 2 म्हणजे 9C3 इज द आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन. समजलं का? 2 स्टुडंट ऑलरेडी फिक्स आहेत, त्यांच्या सीट्स कंपनीमध्ये फिक्स आहेत. अर्थ लक्षात आला? पहिल्या क्वेश्चनचा अर्थ लक्षात आला का? 11 पैकी 2 फिक्सच आहेत. मला सांगा, इंटरव्ह्यू घ्यायची गरज आहे का? इंटरव्ह्यू घ्यायची गरज आहे का? 5 पैकी 2 जण सिलेक्टेड आहेत, मग 3घच घेणार. किती पैकी? पण 9 पैकी. का? 11 मधून 2 ऑलरेडी बाहेर काढले. हा झाला पहिल्या क्वेश्चनचा अर्थ. 9C3 इज द आन्सर. 2 स्पेसिफिक स्टुडंट आर नॉट सिलेक्टेड. 2 स्पेसिफिक स्टुडंट सिलेक्टेड नाही. 2 स्पेसिफिक स्टुडंट सिलेक्टेड नाही. 2 स्पेसिफिक स्टुडंट, 2 specified student are not selected. 2 specified student not selected. म्हणजे ते तुम्हाला काय करावे लागतील? बाहेर ठेवावे लागतील. 2 नाही 11 पैकी नाहीये, त्या 2 स्टुडंटचं सिलेक्शन नाहीच आहे. नाहीच आहे म्हणजे बाजूला ठेवले फक्त ते, त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलंच नाही. बोलवलं नाही म्हणजे किती? 11 - 2. मग सिलेक्शन कोणाचं आलं? 5. त्यांचं कन्फर्मेशन नाही आलं. थोडक्यात त्यांचं कन्फर्मेशन नाही आलं, मग कंपनीला त्यावेळेस काय करावं लागेल? 5 पैकी 5 इंटरव्ह्यू घ्यावे लागेल. अर्थ समजलं का? अर्थ समजलं का? हे 2 स्टुडंट, त्यांना वाटलं आम्ही फिक्स आहेत, ते घरी बसले म्हणजे इंटरव्ह्यूला आले किती? इंटरव्ह्यूला आले किती? त्यावेळेस 9 होते, 9च आले इंटरव्ह्यू. पण कंपनी असं गृहीत धरून होते की हे दोघं फिक्स नाहीये, नॉट सिलेक्टेड. म्हणजे इथं 5 - 2 येईल का? 5च येणार, इथं 5च येणार, म्हणजे 9C5 इज द आन्सर.
असं कंडिशन टाकतात. लक्षात ठेवा, या कंडिशनवर वॉच आउट ठेवावं लागतं. या अशा टाईपच्या कंडिशन वरती वॉच आउट ठेवावं लागतो कंपल्सरी. नुसतं कॉम्बिनेशन सरळ सरळ नाहीये. 11 स्टुडंट आहेत, 5चं सिलेक्शन तसं नाहीये. कंडिशन टाकून 2 स्टुडंट सिलेक्टेड म्हणजे कंपनीचं काम कमी झालं. लग्गे लावून 2 स्टुडंट ऑलरेडी एंटर मारलेले आहेत, म्हणजे 2 इंटरव्ह्यूला कशाला बसतील ना, आणि सिलेक्शन कंपनीला 3च राहिले. बरं, त्यांनी काय सांगितलं, स्पेसिफिक 2 स्टुडंट्स नॉट शब्द वापरलाय, म्हणजे 2 जण बाहेरच आहेत. इंटरव्ह्यूला आले 9 जण. आता इंटरव्ह्यूला काहीच माहित नाहीये, त्याच्याप्रमाणे त्याला किती जणांचं सिलेक्शन करायचंय, 5 जणांचं सिलेक्शन करायचं. दॅट्स इट. नो टू स्पेसिफाईड स्टुडंट्स. अर्थ कळला का? नो टू स्पेसिफाईड स्टुडंटचा अर्थ कळला का? कुठलाही क्वेश्चन असू द्या, जरी तुम्ही त्यांचा आन्सर पाहत असाल तर प्रत्येकाचे मिनिंग करेक्टली माहित पाहिजे तुम्हाला. ही जी वर्डिंग वापरतात त्याच्यातले मिनिंग करेक्ट माहित पाहिजे. हे ट्रबल्स वाढवतात क्वेश्चन्स मध्ये. कधी लिहिताना, स्टडी करताना व्यवस्थितपणा द्या त्याला. सायन्स आहे, लाईटली घेऊ नका. कुठेही पाठांतर चालत नाही. अशा कितीतरी कंडिशन तयार होतात. जसं टीम, क्रिकेट टीम झालं, सिलेक्शन ऑफ वुमन ऍट लिस्ट इन कमिटी. हे जे क्वेश्चन्स आहे, ज्यावेळेस तुम्ही टॅकल करायला लागतात त्यावेळेस स्वतःचं लॉजिक तयार करावं लागतं. तिथं लॉजिक तयार करून त्याचे आन्सर्स मॅच होतात का बघायचं. ते काय सांगतात वर्डिंग मध्ये हे समजलं पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. नुसतेच तुम्ही बरोबर क्वेश्चन सॉल्व्ह करणार, याला काही मिनिंग नाहीये. हे काय टेन्थ नाहीये. असे क्वेश्चन क्रिएट होतात, बनत राहतात. न्यू क्वेश्चन्स क्रिएट होत राहतात. तर तुम्हाला ते टॅकलिंग पद्धत आली पाहिजे. बेसिक परत सांगतो, या फॉर्म्युल्याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही तुमचा. n फॅक्टोरियल, r फॅक्टोरियल, n मायनस r फॅक्टोरियल, NCR. दॅट्स इट. याच्या बाहेर जात नाही. याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. डोंट वरी. काय वर्कआउट करावे लागतात? कंडिशन्स वेगवेगळ्या व्यवस्थितपणे वर्कआउट कराव्या लागतात. खूप मेजर आहे हा कन्सेप्ट असे. आणि याचा यूज 12th मध्ये आहे. तुम्हाला याचा यूज सगळं 12th मध्ये आहे परत एकदा. तर त्यावेळेस डिफरंट क्वेश्चन्स लेवल वेगळे आहेत. यस, क्वेश्चन कोण क्रिएट करतात? लय राईट क्वेश्चन विचारलाय अवधूत. अवधूत, तुझं वय किती बेटा? अवधूत, तुझं वय किती? अवधूतने प्रश्न टाकलाय, सर क्वेश्चन कोण तयार करत? त्याच्या प्रश्नाचा आन्सर सांगतोय. अवधूत, वय किती? ऑन एन ऍव्हरेज तुमचं सगळ्यांचं वय किती आहे? 15-16. राईट? करेक्ट का? तुमच्यापेक्षा ट्रिपल वय अनुभव म्हणजे काय झालं? तुमच्यापेक्षा ट्रिपल वय 3 टाइम्स किती झाले रे? 48 एज, 50 एज, 16 3 जा करा, 16 4 जा. ज्यांच्या डोक्यावरती केस नाही अशी लोक बसून क्वेश्चन तयार करतात. त्यांनी एवढं शिकवलेलं असतं, 30 ते 35 वर्ष वय, 30-35 वर्ष नुसतं एवढं काम केलेलं असतं त्यांनी. बसल्या बसल्या असे क्वेश्चन्स काढतात. बसल्या बसल्या क्वेश्चन काढतात. 35 वर्ष जर टीचिंग मध्ये असेल एखादा व्यक्ती, तो जर परमुटेशन कॉम्बिनेशन जर शिकवत असेल तर त्याची कमांड काय असेल टीचिंगचे? असे सीबीएसई ला टीचर्स आहेत, एसएससी बोर्ड मध्ये असे टीचर्स आहेत, ते पुस्तक सुद्धा हातात घेत नाहीत. 30-35 वर्ष ज्यांच्या डोक्यावरती केस नाहीत. लक्षात ठेवा, असे लोक पेपर काढतात, असे टीचर्स क्वेश्चन काढतात. आता 35 वर्ष मला सांगा, टीचिंगचा अनुभव म्हणजे काय झालं? 20 वर्ष 25 वर्ष टीचिंग अनुभव. असे टीचर्स काय करतात? क्वेश्चन काढतात. सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे? तर तुमच्यासारखे यंग मुलं त्याला क्रॅक करतात. दॅट इज द हाईट. मी तुम्हाला सांगतो, टीचर एखाद्या फील्ड मधला, एखाद्या सब्जेक्ट मधला परफेक्शन, तुम्ही 3-4 सब्जेक्ट मधले मास्टर्स असतात शेवटी. आता कळतं काय सांगतोय तुम्हाला? तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. यू आर द मास्टर ऑफ 3 or 4 सब्जेक्ट्स ऍट अ टाइम. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता आणि क्रॅक डाऊन करता ते, त्यावेळेस तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तेच तर सांगतोय तुम्हाला. तेच तर सांगतो. तेच तर घडवायचं आहे आपल्याला. तोच तर प्लॅटफॉर्म घडवायचा आहे की एखाद्याचा दिमाग क्रॅकडाऊन करणं थोडक्यात. राईट? एखाद्याचा ब्रेन क्रॅकडाऊन करणं. कसाही क्वेश्चन असू द्या सर, लॉजिकली याच्या बाहेर त्याला जाता येणार नाही. त्यांना याच्या बाहेर जाता येणार नाही, एवढं मात्र आहे. फिक्स आहे ते. याच्या बाहेर नाही जाता येणार त्यांना.
आता इथं काही उलट पालट करू द्या, काय पाहिजे? प्रॅक्टिस पाहिजे. थोडीशी प्रॅक्टिस केली की येतं, बिलीव्ह. तुम्ही काय करा, टेक्स्टबुक मध्ये प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागा, लॉजिकली जा. तुम्हाला नाही आलं विचारत चला, नाही आलं विचारत चला. कन्सेप्ट झाल्यानंतर आता पूर्ण चॅप्टर परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्यांचं ज्यांचं झालं असेल ना व्यवस्थितपणे, त्यांनी काय करायला पाहिजे? टेक्स्टबुक मध्ये सगळे क्वेश्चन्स क्लिअर केले पाहिजे. लॉजिकली जर क्लिअर करत असाल तुमच्यात खूप कमांड येते, सफिशियंट आहे. हे बुक्स परम्युटेशन कॉम्बिनेशन साठी सफिशियंट आहे. सीईटी लेवल तर इझिली तुम्ही क्रॅक डाऊन कराल याच्यामधले क्वेश्चन सॉल्व्ह करून ठेवले तर. जेई साठी थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात, ते वेगळेच आहेत. त्याचे लॉजिकल सेन्स फार वेगळे, ते शिकवले जातील तुम्हाला. ते सेपरेटली घेतले जातात, पण त्यांचं मिक्स कॉम्बिनेशन असतं. एक क्वेश्चन झाला होता बा आपल्याला कॉन्सोनंट आणि वॉवेल्सचा, आठवतं? काल मी घेतला होता. 6 लेटर्स सिलेक्ट करायचे आणि परत त्याचं परम्युटेशन घ्यायचं. म्हणजे असे लॉजिकल भरपूर क्वेश्चन्स असतात, ते याच्यामध्ये येऊ शकतात. टेक्स्टबुक केल्यास तुमची कमांड येईल नक्की. डोंट वरी, डोंट वरी. त्याच्यासाठी आम्ही हेल्प करू तुम्हाला. ओके, थँक्यू, बाय. टुमॉरो तुम्ही सांगा लेसन कुठला घ्यायचा, कुठला लेसन घ्यायचा? We have completed up till now M1 first, second, third, fourth, right? M1 काय झालं आपल्याला? फर्स्ट चॅप्टर झालेला आहे, सेकंड झालाय, थर्ड झालाय, फोर्थ झालाय. M2 फर्स्ट अँड थर्ड झालाय, राईट? तुम्ही सांगायचा चॅप्टर, मी घेणार, डोंट वरी. कुठं कॉलेजमध्ये चालू आहे का काही? अवधूत, 14 persons in a room, 4 are short. How many handshake will be short ones will not shake hand? 14 मधून 4 काढून टाक. शॉर्टचा अर्थ कळाला नाही, पण तिथं शब्दाचा मीनिंग थोडासा कन्फ्युज करतोय. ओके, वसुंधरा, हे जे अँगल आणि इट्स मेजरमेंट वगैरे आहे ते मी सेपरेटली ऑफलाईन मध्ये घेणार आहे. रिव्हिजन ऑफलाईन मध्ये झालंय माझा, मॅट्रिक्स कम्प्लीट झालाय. आय विल टेक ऑफलाईन रिव्हिजन ना. मॅट्रिक्स माझा ऑलमोस्ट कम्प्लीट आहे. डिटरमिनंट मॅट्रिसेस रिव्हिजन माझी झाली होती, त्यामुळे सेकंड चॅप्टर्स तुम्हाला मिळतील. ते शॉर्ट हँडचा अवधूत त्याचा मीनिंग नाही समजला. शॉर्ट हँड काय लिहिले ते नाही कळालं. पेपर सिंहगड रोड वरचे पेपर्स रेडी आहेत, तुम्ही कलेक्ट करा उद्या. पेपर उद्या कलेक्ट करा. कुंदन, उद्या कलेक्ट करू शकतो तुझा पेपर. उद्या मी असेलच ब्रँचवर. शॉर्ट इन हाईट जरी असेल तर शेक हँड होणार नाही असं थोडीच आहे, काहीतरी लॉजिक लावतो. M2 चा फोर्थ लेसन. ओके, बघू सीईटी ला कोणता चॅप्टर आहे तो मी स्टार्ट करेन. थँक्यू, बाय. सीईटी ला आवश्यक असणारे चॅप्टर्स कव्हर करू. मेसेज चेक करा. चेक द मेसेज, प्लीज चेक युअर मेसेज.